दादा, आज धुलिवंदनाचा उत्सव तुम्ही कार्यकर्त्यांसोबत साजरा केलेला आहे. अगदी बालपणी आपण जसा उत्सव साजरा करतो तसंच आज तुमचं रूप पाहायला मिळालं. तुम्ही रंगाचे फवारे ते कार्यकर्त्यांवरती मारत होतात. जीवनाचा आनंद घ्यायला वय आडवं येत नाही. आणि जो आनंद आम्ही बालपणी घ्यायचो तोच आनंद आम्ही आताही घेतो. कारण माणसाच्या भोवती जर माणसं असतील आणि ते जर आनंद घेत असतील तर त्यांच्या आनंदात सहभागी होणं हा माझा स्वतःचा गुणधर्म आहे. आणि त्यामुळं बालपणी आम्ही एकत्र यायचो, गावभर फिरायचो. जो कोणी मोठा माणूस रस्त्याने चालताना दिसला त्यांच्या नावानं बोंबा मारायचो. तशीच पद्धत आजही चालूच आहे. आज आमच्या घरी लोक येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा देतात, एकमेकाची मजाक उडवतात आणि रंग लावतात. आज त्या पद्धतीप्रमाणे आज अनेक जण माझ्या घरी आले, मला रंग लावला, मी त्यांना रंग लावला. त्यांनी आनंदोत्सव साजरा केला, मी त्यांच्या रंगात रंगलो आणि मी पण त्यांच्या अंगावर रंगाची उधळण केली. आणि मला असं वाटतं की कोणीही असो माणूस, त्यांनी आपले जे काही समूह आहे, जो काही आपला वर्ग आहे, त्या वर्गात संमिश्र झालं पाहिजे आणि त्यांच्या आनंदात आपण सहभागी झाला पाहिजे. राजकीय बोंबा कोण मारतं? असंही राजकीय बोंबा सकाळी उठल्यावर 9 वाजता जे कोणी मारते ते तुम्हाला सगळ्या चॅनलवाला माहिती आहे की सकाळी 9 वाजता कोंबडा दिवस निघावला की ओरडतो आणि काही लोक 9 वाजले की ओरडतात. बरं, राहुल गांधींसाठी कोणता कलर तुम्ही पसंत कराल? हिरवा. बरं, शरद पवार? शरद पवारला आता रंग देऊ नका. सध्या ते वयस्कर नेते आहेत, महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान आहे, या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या वयाप्रमाणे आता त्यांना रंग लावणं बरोबर नाही. उद्धव ठाकरे? रंगात उद्धव ठाकरेला रंग कोणता होता? पूर्वी होता भगवा, तो काढून फेकला, आता हिरव्यातून बसले ते. कशावरून होता? म्हणजे अरे, जेव्हा त्यांनी विचाराशी फारकत घेतली हिंदुत्वाच्या आणि राहुल गांधीशी युती केली, मग त्यांचा रंग कोणता राहणार आहे? ते पूर्णपणाने हिरवे आहेत सध्या आता. बरं, राज ठाकरे? राज ठाकरे आणि त्यांच्यात फरक आहे. मी त्यांना बोललो पण त्यांना राग आला की जशी ते एकत्र आले आता तसं शेवटपर्यंत तरी एकत्र राहावं, एवढीच माझी इच्छा आहे. बरं, तुमचे मित्र अब्दुल सत्तारांसाठी कोणता कलर उपयोगी राहील? काय विचार, कारण सातत्यानं काय विचारता प्रश्न तुम्ही? दुसरा तरी विचारा. त्यांची जन्मजात हिरव्या रंगाचे ते बिचारे, आणि ते हिरव्या रंगाशिवाय बोलतच नाही. आता ते दाढी बीट व्हायला लागलेत आणि त्याच्यामुळं त्यांचा रंग विचारण्याचं काही कारणच नाही. बरं, आता सिल्लोडची परिस्थिती काय? जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार सिल्लोडची पडलेल्या आहेत. परिस्थिती अत्यंत खराब आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना दोन्ही पक्षाचे नेते छत्रपती संभाजीनगरला युतीला बसले आणि त्या युतीमध्ये अब्दुल सत्तारने सांगितलं मी युती करणार नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांना अहंकार होता की सिल्लोडमध्ये युती न करता 11ची 11 सीट सिल्लोड सोयगावमध्ये मी निवडून आणील, सिल्लोड पंचायत समिती ताब्यात घेईल आणि सोयगाव पंचायत समिती मी ताब्यात घेईल. दादा, निवडणुका झाल्या आणि जे काही 5 सीट जिल्हा परिषदेचे आमचे पूर्वीचे होते, आम्ही 5 सीट कायम ठेवले. शिवाय सिल्लोड पंचायत समिती पूर्ण बहुमतात आम्ही घेतली, सोयगाव पंचायत समिती आम्ही ताब्यात घेतली. त्यांचा अहंकार या ठिकाणी त्यांना नडला आणि भारतीय जनता पार्टी तिथं विजयी झालेली आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की भराडीच्या सीटवर त्यांचा स्वतःचा मुलगा उभा होता, हरकत नाही, त्यांनी मुलगा उभा केला, पहिली निवडणूक लढा. पण निवडणूक संपली, जिंकले, पुन्हा अहंकार आला आणि त्या ठिकाणी दंगल घडून आणली. 2 व्यक्तीतलं भांडण आम्ही समजू शकतो, पण नाणेगाव, जंजाळा, अंबई आजूबाजूच्या एका विशिष्ट समाजाचे लोक येऊन हिंदूवर अन्याय करतात, दगडफेक करतात, केसेस दाखल करतात आणि त्यांच्यावर पुन्हा केसेस दाखल करून पुन्हा त्यांच्या जबाबदारी होणं करून अधिकारावर दडपण आणतात. खरं तर सिल्लोडच्या लोकांना ही गोष्ट लक्षात आलेली आहे, पण जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा सिल्लोडचे लोक हात दाखवून देतील. माझं मत असं आहे की एवढी घटना घडल्याच्या नंतर तिथल्या स्थानिक आमदारांनी त्या ठिकाणी जाऊन एक शांतता कमिटीची बैठक घ्यायला पाहिजे होती, दोन्ही समाजाला एकत्र बसवायला पाहिजे होतं आणि अशा प्रकारची घटना पुढच्या काळात घडणार नाही. कारण माझा मुलगा या ठिकाणी निवडून आला असं होऊ देऊ नका, इथं जे काही घडन तिथं माझं नाव लावलं जाईल असं त्यांनी सांगायला पाहिजे होतं. पण न सांगता शाळेवर जाऊन बसले आणि आणखीन लोकांना उचकवलं की याच्यानंतर जर असं केलं तर एकाकडे ठेचून मारा. ही काही भाषा बोली तिथली. मग याला जबाबदार कोण? हे जे प्रकार घडतायत दंगल सदृश्य तुम्ही बोललात, याला जबाबदार कोण? अरे, जबाबदार कोण आहे? जे कोणी निवडून आला, त्या निवडून आलेल्या लोकांचा जो गट होता त्यांनी पराभूत जो गट झाला त्याच्यावर हल्ला केला.
म्हणजे सिल्लोडमध्ये जेव्हा उमेदवार त्यांच्या विरुद्ध उभं राहिला, त्यांच्या मुलाचे डोकं फोडलं, त्यांच्या पायावर जखमा केल्या. दादा म्हणजे तुम्ही- सिल्लोडमध्ये दहशती खाली लोक जगतायत सध्या अरे असं म्हणतात. बाबा, हे आज नाही आहे. त्यांनी सांगितलं मला कुत्ता निशांनी आम्ही निवडून येतो. त्यांनी सांगितलं मी राज्याचा मुख्यमंत्री ठरवतो. लोकांनी अहंकार उतरवला, 2200 मतं निवडून आले. पण ही 2200 मतं कोणते? बनावट मतदार. भोकरांचे मतदार तिथं आहे, जाफराबादचे मतदार तिथं आहे. मी सांगितलं तुम्हाला की काजी वरुड छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं तिथल्या लोकांचे एक विशिष्ट समुदायाची मतं एका ठिकाणी नोंदवलेली आहेत त्यांनी. दादा तुम्ही शिल्लोडला होळी जेतवली, नेमकं त्या होळीत काय दहन केलं नाही, त्यांनी? काय दहन काय काय सत्य केलं? जे मी सांगतोय आता अन्याय अत्याचार तसं दहन केलं मी त्या होळीमध्ये. म्हणजे यापुढे तुम्ही सल्ला काय द्याल सिल्लोडच्या नागरिकांना? शिल्लोडच्या नागरिकाला मी सल्ला देणार आहे, जेवढी जेवढी राजकीय ताकद तुम्ही यांना देणार त्यांचा अहंकार वाढत जाणार आणि जो कोणी समाज आपल्यावर आज तुटून पडतो त्याची ताकद वाढणार. माझी नम्र विनंती आहे की अशा प्रकारची ताकद जर तुम्ही दिली नाही त्यांना तर ते आपोआप या शिल्लोडमधलं वातावरण चांगलं होईल. पण तुम्ही पहिल्यांदा म्हणालात की 2 पंचायत समित्या ताब्यात घेतली, त्यामुळे अब्दुल सत्तारांची कुठेतरी पिछेहाट व्हायला सुरुवात झालेली आहे. काय वाटतं तुम्हाला? विधानसभेतच झाली पिछेहाट. त्यांच्या विशिष्ट समाजाच्या माणसाला रिटर्निंग ऑफिसर केलं, त्यांच्या हातून तो निकाल लावून घेतला आणि जो माणूस म्हणतो की मी 1 लाखाच्या मतांनी निवडून, कुत्ता निशाण द्या मला, धनुष्यबाण देऊ नका, ते फक्त 2200 आले तेव्हाच अहंकार उतरला त्यांचा. आता पुढचं चित्र काय असेल पुढच्या विधान? त्याच्यापेक्षा खराब असणार त्यांचं चित्र.